Hi and welcome again students to our next chapter, that is chapter number 7, procurement of store and testing of raw materials. In this chapter we will study the various methods used in inventory control, procedures used in a raw material procurement, and also testing of that raw materials. The contents of the chapter are inventory control, objectives of inventory control, techniques in that ABC, and VED analysis, then procedure for purchasing, reorder level, EOQ, and testing of raw materials, limit, assay, and direction for use. First of all, we are going to learn इन्व्हेंटरी अँड इन्व्हेंटरी कंट्रोल. तर इन्व्हेंटरी म्हणजे काय असतं, तर एखादा बिझनेस चालू करताना किंवा चालू केल्यानंतर त्या बिझनेसमध्ये जेवढ्या गोष्टींपासून आपल्याला पैसा मिळू शकतो, ज्या गोष्टींमध्ये आपण मनी इन्व्हेस्टमेंट केलेले आहेत, त्या सगळ्याला इन्व्हेंटरी असं म्हटलं जातं. अँड इट इज अ सम ऑफ व्हॅल्यू ऑफ रॉ मटेरियल, फ्युएल्स and lubricants, spare parts, maintenance consumable, semi-processed materials and finished good stock of business firm. तर इन्व्हेंटरी म्हणजे काय आहे, एखाद्या बिझनेस फर्ममध्ये असणाऱ्या रॉ मटेरियलचं, फ्युएल्स किंवा ल्युब्रिकंट्स असतील, स्पेअर्स पार्ट्स असतील, मेंटेनन्स कन्झ्युमेबल म्हणजे ज्या गोष्टींचा मेंटेनन्स द्यावा लागतो असे सगळे कन्झ्युमेबल्स, त्याच्यानंतर सेमी प्रोसेस्ड मटेरियल जे काही आहेत ते, आणि फिनिश्ड गुड म्हणजे प्रोसेसिंगमध्ये असणारे प्रोडक्ट आणि तयार झालेले प्रोडक्ट, ह्या सगळ्यांच्या व्हॅल्यूची जी सम आहे, सगळ्यांच्या व्हॅल्यूची टोटल जी आहे त्याला इन्व्हेंटरी असं म्हटलं जातं. नेक्स्ट पॉईंट इज इन्व्हेंटरी कंट्रोल. आता जी इन्व्हेंटरी म्हणजे जे मटेरियल आपल्याकडे अवेलेबल आहे त्यांच्यावरती कंट्रोल कसा ठेवायचा आहे ते जेव्हा स्टडी केलं जातं किंवा त्याची जी प्रोसेस आहे त्याला इन्व्हेंटरी कंट्रोल असं म्हटलं जातं. इट इज अ प्रोसेस ऑफ मेंटेनिंग ऑप्टिमम लेवल ऑफ इन्व्हेंटरी बाय यूजिंग एनी टेक्निक ऑफ इन्व्हेंटरी कंट्रोल, or it is a systematic control, constant checking and evaluation of stored inventories. तर ज्या इन्व्हेंटरीज आहेत त्यांच्यावरती कंट्रोल प्रोव्हाइड करायचा आहे आपल्याला. म्हणजे काय करायचं आहे, तर सिस्टमॅटिक कंट्रोल ठेवायचा आहे, कॉन्स्टंट चेकिंग करायचं आहे आणि इव्हॅल्युएशन करायचं आहे. म्हणजे किती क्वांटिटीमध्ये आपण गुड्स ऑर्डर करायचे आहेत, किती क्वांटिटीमध्ये आपल्याकडे ते आले आहेत, किती आपण विकला आहे माल, त्या सगळ्याचं रेकॉर्ड मेंटेन करायचं म्हणजेच इन्व्हेंटरी कंट्रोल मेंटेन करणे. नेक्स्ट पॉईंट इज ऑब्जेक्टिव्ज ऑफ इन्व्हेंटरी कंट्रोल. इन्व्हेंटरी कंट्रोलचे युजेस काय काय आहेत ते आपल्याला इथून बघायचे आहेत. फर्स्ट इज द मिनिमायझेशन ऑफ इन्व्हेंटरी इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेंटरी कंट्रोल असल्यामुळे आपल्याला कोणत्या टाईपच्या प्रोडक्टमध्ये किती पैसे इन्व्हेस्ट करायचे आहेत त्याची आयडिया मिळते. डिटर्मिनेशन ऑफ राईट लेवल ऑफ कस्टमर सर्व्हिस. कस्टमर सर्व्हिस प्रोव्हाइड करताना कोणत्या लेवलला जाऊन आपण व्यवस्थितपणे कस्टमरच्या डिमांड्स कंप्लीट करू शकतो आहे ते पण इन्व्हेंटरी कंट्रोलमधून समजतं. बॅलन्स ऑफ सप्लाय अँड डिमांड. किती क्वांटिटीमध्ये आपल्याला आपले गुड्स लागणार आहेत आणि किती क्वांटिटीमध्ये सप्लाय करायचे आहेत आपल्याला बाहेर, म्हणजे आपल्याला डिमांड कितीची आहे आणि बाहेर सप्लाय कितीचं करायचं आहे याचं बॅलन्स काढता येतो आहे त्याच्यातून. मिनिमायझेशन ऑफ प्रोक्युरमेंट कॉस्ट अँड कॅरिंग कॉस्ट. प्रोक्युरमेंट कॉस्ट किंवा कॅरिंग कॉस्ट जे आहे म्हणजे ऑर्डर प्रोक्युअर करणं म्हणजे काय करणं, ऑर्डर करणं, मागवणे कुठून तरी वस्तू, मग ती वस्तू मागवतानाचा जो खर्च आहे आणि कॅरिंग कॉस्ट ट्रान्सपोर्टेशनचा जो त्याचा कॉस्ट आहे तो सगळा मिनिमाइज कसा करता येईल हे पण इन्व्हेंटरी कंट्रोलमधून आपण बघू शकतो. देन मेंटेनन्स ऑफ अप टू डेट इन्व्हेंटरी कंट्रोल सिस्टीम. अप टू डेट इन्व्हेंटरी कंट्रोल सिस्टीम म्हणजे आत्तापर्यंत आपल्याकडे किती प्रोडक्ट बाहेरून आपण मागवले आहेत, किती प्रोडक्ट डिस्पेन्स केले आहेत आणि किती आपल्याकडे शिल्लक आहेत त्याचं सगळ्याचं रेकॉर्ड ठेवणे म्हणजे इन्व्हेंटरी कंट्रोल मेंटेन करणे.
देन लो कॉस्ट प्लांट ऑपरेशन. तर जे आपली बिझनेस फर्मचं ऑपरेशन जे आहे ते कमीत कमी पैशांमध्ये किंवा कमीत कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये कशा प्रकारे करता येईल, तर त्यासाठी प्रॉपर इन्व्हेंटरी कंट्रोल असलं पाहिजे. हे सगळे आहेत ऑब्जेक्टिव्स इन्व्हेंटरी कंट्रोलचे. नेक्स्ट पॉईंट इज रिऑर्डर पॉईंट. रिऑर्डर म्हणजे काय? पुन्हा ऑर्डर देण्याचा जो पॉईंट किंवा पुन्हा ऑर्डर देण्याचा जो टाईम आहे तो नक्की कधी येतो हे फाइंड आउट करण्यासाठी रिऑर्डर पॉईंट आपल्याला बघायचा आहे. इट इज अ लेवल ऑफ इन्व्हेंटरी विच ट्रिगर्स अन ॲक्शन टू रिप्लेनिश दॅट पर्टिक्युलर इन्व्हेंटरी स्टॉक. ज्यावेळी इन्व्हेंटरीची लेवल, इन्व्हेंटरीची क्वांटिटी अशा लेवलला येईल की ज्यावेळी पुन्हा तिथे रिप्लेनिश करण्याची ती गरज आहे, पुन्हा त्याचा स्टॉक मेंटेन करण्याची गरज आहे, तो पॉईंट म्हणजे रिऑर्डर पॉईंट. म्हणजे पुन्हा त्या संपलेल्या मालाची आपल्याला ऑर्डर द्यायची आहे, म्हणजेच रिऑर्डर पॉईंट. इट इज द मिनिमम अमाऊंट ऑफ ॲन ॲटम विच फर्म्स होल्ड इन अ स्टॉक such that when stock falls to this amount the item must be reorder. जे रिऑर्डर पॉईंट म्हणजे अशी एक क्वांटिटी आहे की आपल्याकडचा माल तेवढ्या क्वांटिटीपर्यंत आला, त्या क्वांटिटीपर्यंत कमी झाला की लगेच आपण ऑर्डर द्यायची, म्हणजे पुढची ऑर्डर येईपर्यंत आपल्याकडे माल शिल्लक असणार आहे. ज्यावेळी संपूर्ण इन्व्हेंटरी संपेल त्यावेळी ऑर्डर दिल्यानंतर पुढचा माल येईपर्यंत वेळ लागणार आहे आणि मधला पिरियड जो आहे त्यावेळी आपल्याकडे डिस्पेन्स करण्यासाठी काहीच शिल्लक नसणार आहे. म्हणून प्रत्येक फर्ममध्ये एक पॉईंट ठरवावा लागतो, ज्या पॉईंटला इन्व्हेंटरी आल्यानंतर पुढची ऑर्डर जी आहे ती प्लेस केली जाते. फॉर एक्झाम्पल, इफ वी रिक्वायर्ड 10 स्ट्रिप्स ऑफ सिनारेस्ट टॅबलेट, देन वी शुड select a certain reorder point, that is after 3 strips when remaining into the inventories, then we should reorder that tablet so that whenever the next order is comes into the medical store we have the sufficient stock of Sinarest tablet. Next point is the techniques of inventory control. There are 10 techniques which are used for inventory control, but we have to study 3 of them, that is ABC analysis, economic order quantity and VED analysis. All others are discussed into the drug store and business management subject. We will see the first technique, that is ABC analysis. In that the items in or inventories are classified into 3 groups, that is A items, B items and 3 items. म्हणजे आपल्याकडे असणाऱ्या सगळ्या प्रोडक्टला आपल्याला 3 कॅटेगरीजमध्ये डिवाइड करून घ्यायचं आहे. ए टाईपचे प्रोडक्ट्स, बी टाईपचे प्रोडक्ट्स आणि सी टाईप प्रोडक्ट. In case of A items, it covers 10% of inventory, while B items covers 20% of inventory and C items requires 70% of inventory. टोटल इन्व्हेंटरीची जी पर्सेंटेज आहेत त्यापैकी 10% जे आहेत ते ए टाईपचे प्रोडक्ट असले पाहिजेत, 20% बी टाईपचे आणि 70% म्हणजे सगळ्यात जास्त प्रोडक्ट जे आहेत ते सी आयटम्स असले पाहिजेत. आता ह्याच्यामध्ये बजेट जे आहे ते बघा. A items consumes 70% of total budget, B items consumes 20% of total budget and C items consumes about 10% of total budget. तर क्वांटिटी आणि बजेट ह्याच्यामध्ये अपोजिट आहेत बघा. इथे 10% फक्त प्रोडक्ट असणार आहेत आपल्याकडे, पण त्याच्यासाठी 70% बजेट इज रिक्वायर्ड. In case of B items, there are only 20% product and 20% budget is required. And in case of C items, the products are 70% but it requires only 10% of budget. म्हणजेच ह्याच्यावरून आपल्याला कळतं आहे की A जो प्रोडक्ट आहे तो 70% जेव्हा आपण पैसे खर्च करणार तेव्हा फक्त 10% प्रोडक्ट आपल्याला मिळणार, म्हणजे तो सगळ्यात जास्त कॉस्टली आहे. बी टाईपचा जो प्रोडक्ट आहे तो 20% प्रोडक्ट मिळणार जेव्हा आपण 20% मनी इन्व्हेस्ट करणार, म्हणजे हा मीडियम बजेट आहे. आणि सी टाईपचे जे प्रोडक्ट आहेत ते चीप प्रोडक्ट आहेत, कारण त्याच्यासाठी फक्त 10% बजेट इज रिक्वायर्स अँड इट गिव्स 70% ऑफ इन्व्हेंटरी.
म्हणजे 70% आपल्याला प्रोडक्ट मिळणार आहे फक्त 10% बजेट यूज केल्यानंतर. म्हणजे त्याची किंमत जी आहे ती सगळ्यात कमी असणार आहे. म्हणजे सगळ्यात कॉस्टली झाले ए आयटम्स, मीडियम कॉस्ट झाली बी आयटम्सची, आणि सी जे प्रोडक्ट आहेत ते सगळ्यात चीप, कमी किमतीचे प्रोडक्ट्स आहेत. A products requires very strict control as their cost is very high. It requires moderate control because cost is medium, and it requires loose control because C items are cheap product. The low or no safety stock is required, low safety stock is required, and high safety stock is required. लो और नो सेफ्टी स्टॉक म्हणजे काय, ए टाईपचे जे प्रोडक्ट आहेत ते सगळे कॉस्टली प्रोडक्ट आहेत, त्यामुळे त्यांचं जास्त क्वांटिटीमध्ये त्या इन्व्हेंटरीज आपण ऑर्डर करून ठेवायच्या नाही आहेत. त्यामुळे लो और नो सेफ्टी स्टॉक शुड बी मेंटेन. बी आयटम्स जे आहेत ते मॉडरेट क्वांटिटीमध्ये ठेवू शकतो आपण, आणि त्यांची प्राईससुद्धा मीडियम आहे, त्यामुळे ते लो सेफ्टी स्टॉकपर्यंत आपण मेंटेन करू शकतो. आणि सी टाईपचे जे प्रोडक्ट आहेत ते आपण खूप क्वांटिटीमध्ये जरी स्टोअर केले तरी प्रॉब्लेम येत नाही, कारण त्यांची कॉस्ट जी आहे ती कमी आहे, त्यामुळे तिथे लॉस होण्याचे चान्सेस कमी असतात. ए आयटम्स नीड्स मॅक्झिमम फॉलोअप. त्याची ए प्रोडक्ट जे आहेत त्यांची क्वांटिटी कायम चेक करत राहिली पाहिजे, कारण ते खूप कॉस्टली आहेत. एखादा जरी प्रोडक्ट कमी झाला तरीसुद्धा नुकसान होऊ शकतं. बी आयटम्स नीड्स पिरियडिक फॉलोअप, मध्ये मध्ये चेक केले पाहिजेत. आणि सी आयटम्स जे आहेत ते इट नीड्स क्लोज फॉलोअप, खूप दिवसांनी जरी एकदा चेकिंग केलं तरीही चालू शकतं. ए आयटम शुड बी हँडल्ड बाय सिनियर ऑफिसर, बी आयटम्स हँडल्ड बाय मिडल मॅनेजमेंट, अँड सी आयटम्स हँडल्ड बाय एनी ऑफिशियल ऑफ मॅनेजमेंट. तर इथे मोस्टली सगळं प्रोडक्टच्या कॉस्टवरतीच डिपेंड आहे, म्हणूनच सिनियर मॅनेजमेंट जे असणार आहे ते हाय कॉस्ट प्रोडक्ट हँडल करणार, बी आयटम्स मिडल मॅनेजमेंट हँडल करणार, आणि सी आयटम जे आहे ते कोणीही हँडल करू शकतात, कारण ते कॉस्ट त्याची फार कमी आहे. म्हणजेच आपल्याला काय करायचं आहे, आपण ज्यावेळी एखादी बिझनेस फर्म चालू करणार असू, मेडिकल स्टोअर जर चालू करणार असू, तर त्यावेळी सगळ्या प्रोडक्टला ह्या 3 ग्रुपमध्ये क्लासिफाय करायचं, आणि त्याच्यानंतरच त्या प्रोडक्टची आपल्याला ऑर्डर द्यायची आहे. देन ॲडव्हान्टेजेस ऑफ ABC ॲनालिसिस. इन्व्हेस्टमेंट इन इन्व्हेंटरी कॅन बी रेग्युलेटेड. कोणत्या टाईपचे प्रोडक्ट आपल्याला किती क्वांटिटीमध्ये घ्यायचे आहेत ते आपण ठरवू शकतो. अँड फंड्स कॅन बी युटिलाइज्ड इन अ बेस्ट पॉसिबल मॅनर. अवेलेबल असणारे पैसे आपण कोणत्या प्रोडक्टवरती इन्व्हेस्ट केले पाहिजेत ते आपल्याला ह्या ॲनालिसिसनुसार समजतं. नेक्स्ट टाईप ऑफ inventory control method or technique is economic order quantity, EOQ. Economic order quantity means correct quantity of material to buy is the quantity at which ordering cost and inventory carrying cost will be minimum. इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी ही जी मेथड आहे ती आपल्याला किती क्वांटिटी ऑफ प्रोडक्ट शुड बी बाय ते डिटरमाइन करण्यासाठी हेल्प करते. म्हणजे एखादा प्रोडक्ट किती एका वेळी किती क्वांटिटीमध्ये ऑर्डर केला पाहिजे ते आपल्याला याच्यावरून समजतं आहे. आता किती प्रोडक्ट एका वेळी ऑर्डर करायचा, तर ज्यावेळी आपण प्रोडक्ट ऑर्डर करतो आहे त्यावेळी त्याची ऑर्डरिंग कॉस्ट आणि इन्व्हेंटरी कॅरिंग कॉस्ट जी आहे ती मिनिमम असली पाहिजे, अशा क्वांटिटीमध्ये आपल्याला प्रोडक्ट मागवायचा आहे. फॉर एक्झाम्पल, जर आपल्याला महिन्याभरासाठी 10 टॅबलेटच्या स्ट्रीप लागत आहेत, तर आपण त्या 10ही एका वेळी मागवल्या तर आपल्याला ऑर्डरिंग कॉस्ट कमी पडणार आहे. 10 वेळा जर एक टॅबलेटची स्ट्रीप मागवली तर प्रत्येक वेळा त्याच्यामध्ये इन्व्हेंटरी कॅरिंग कॉस्ट म्हणजे ट्रान्सपोर्टेशनचा जो कॉस्ट आहे तो ॲड होत जाणार, आणि त्यामुळे त्याची फायनल कॉस्ट जी आहे ती वाढणार. म्हणून आपण प्रोडक्ट अशा प्रकारे मागवायचे की एकाच वेळी जास्त ऑर्डर करायची, आणि त्यामुळे काय होणार आहे, आपल्याला ऑर्डरिंग कॉस्ट जी आहे ती कमी होणार आहे. मग असे किती क्वांटिटीमध्ये प्रोडक्ट मागवायचा ते ठरवलं जातं इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी यूज करून. There are various methods used for determination of EOQ. That is tabular determination, graphical representation, and determination of EOQ by algebraic formula. In tabular determination, सगळा डाटा जो आहे तो टेबलच्या फॉर्ममध्ये अरेंज करून घ्यायचा, आणि त्याच्यानंतर आपल्याला किती ऑर्डर लागते आहे
मग त्याची ऑर्डर वीकली द्यायची, मंथली द्यायची की इयरली द्यायची ते फाइंड आउट करायचं. नेक्स्ट मेथड इज ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. इथे ग्राफ प्लॉट करायचा आहे आपल्याला की आपल्याला किती ऑर्डर लागते आहे आणि किती ऑर्डरिंग कॉस्ट जाते आहे, आणि त्या दोघांमधला ग्राफ काढून एक आयडियल पॉईंट मिळणार जिथे दोन्हीची कॉस्ट जी आहे ती मिनिमम असणार, कोणाकोणाची ऑर्डरिंग क्वांटिटीची आणि कॅरिंग कॉस्ट जे आहे ते मिनिमम असणार आहे, आणि त्या पॉईंटला आपण ऑर्डर द्यायची आहे. थर्ड मेथड इज डिटर्मिनेशन ऑफ EOQ बाय अल्जेब्राइक फॉर्म्युला. इथे अल्जेब्रामधला एक फॉर्म्युला यूज केला जातो आणि त्याच्यानुसार EOQ फाइंड आउट केलं जातं. फॉर्म्युला आहे EOQ इज इक्वल टू √2AB डिवायडेड बाय CS, वेअर A इज इक्वल टू annual consumption, B is buying cost per order, C is cost per unit of material, and S is storage and other inventory carrying cost. तर ह्या सिम्पल फॉर्म्युलामध्ये आपण सगळ्या व्हॅल्यूज पुटअप केल्या की आपल्याला आन्सर मिळणार आहे. देन थर्ड टेक्निक ऑफ इन्व्हेंटरी कंट्रोल इज VED ॲनालिसिस. व्हायटल, इसेन्शियल अँड डिझायरेबल असं ह्याचं फुल फॉर्म आहे. This system is based on the utility of items. In a drugstore, VED analysis is useful in controlling and maintaining the stock of various types of formulation at a particular group of drugs. VED analysis जो आहे तो एका पर्टिक्युलर टाईपच्या ड्रग्ससाठी किंवा पर्टिक्युलर टाईपच्या आयटम्ससाठी यूज केला जातो. त्याच्यामध्ये जो प्रोडक्ट आहे त्याला जे अवेलेबल प्रोडक्ट्स आहेत एका टाईपचे त्यांना 3 ग्रुपमध्ये डिवाईड केलं जातं. काही प्रोडक्ट व्हायटल्स असतात, काही इसेन्शियल असतात आणि काही डिझायरेबल असतात. जेवढा ब्रँड जुना असेल तेवढी ऑर्डर जी आहे त्याच्यासाठी ती जास्त असणार आहे. त्यामुळे रिक्वायरमेंट काढताना त्या ब्रँड्सना वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये डिफरन्शिएट केलं पाहिजे. तर इथे एक्झाम्पल्स जे आहे ते बघायचं आहे आपल्याला. व्हायटल, इसेन्शियल अँड डिझायरेबल ह्या 3 ग्रुपमध्ये आपल्याला जर एका ड्रगला डिवाईड करायचं असेल तर इथे व्हायटल आयटम्स जे आहेत ते सगळ्यात जास्त स्टोअर केले पाहिजेत. त्याच्यानंतर मीडियम क्वांटिटीमध्ये इसेन्शियल आयटम्स असले पाहिजेत आणि सगळ्यात कमी क्वांटिटी जी आहे ती डिझायरेबल प्रोडक्टची असली पाहिजे. तर एक्झाम्पल त्यांनी ॲस्पिरिनचं दिलेलं आहे, ॲसिटिल सॅलिसिलिक ॲसिडचं. ॲस्पिरिन इज अवेलेबल इन टू व्हेरियस ब्रँड नेम्स सच ॲज डिस्प्रिन, मायक्रोपायरिन अँड ॲनासिन. आता हे जे 3 ब्रँड आहेत त्यांना आपल्याला VE आणि D नुसार डिवाईड करायचं आहे. व्हायटल आहे त्याच्यातला डिस्पिरिन, इसेन्शियल आहे मायक्रोपायरिन आणि डिझायरेबल आहे ॲनासिन. So we should store the highest stock of Disprin, which is followed by micropyrin, and very low stock of Anacin should be maintained. Then purchasing procedure. एखादं रॉ मटेरियल किंवा एखादा प्रोडक्ट परचेस करण्याच्या आधी काय काय प्रोसिजर फॉलो केली जाते ती आपल्याला ह्या स्टेप्समधून बघायची आहे. पर्चेसिंग प्रोसिजर इज ऑफ 7 step. In that first step is purchase requisition. कोणताही प्रोडक्ट परचेस करण्याच्या आधी त्याची रिक्विजिशन तयार करणं गरजेचं असतं. Whenever the existing stock of an article reaches to the minimum level or reorder level, the person in charge of store ledger fills the requisition form and sends it to the purchase department, mentioning type, quality and quantity of item to be purchased. ज्यावेळी एखाद्या पर्टिक्युलर आर्टिकलचा स्टॉक जो आहे तो कमी होत येतो किंवा रिऑर्डर लेवलपर्यंत पोचतो, म्हणजे आता त्या प्रोडक्टची ऑर्डर केली पाहिजे आपल्याला अशा लेवलपर्यंत पोचतो, त्यावेळी स्टोअर कीपर जो आहे तो रिक्विजिशन फॉर्म आहे तो फिल करतो अँड सेंड इट्स टू द परचेस डिपार्टमेंट. त्या फॉर्ममध्ये त्या प्रोडक्टचं नाव असलं पाहिजे, टाईप असलं पाहिजे, त्याची क्वालिटी आणि किती क्वांटिटीमध्ये तो आयटम लागणार आहे हे सगळं मेन्शन केलेलं असलं पाहिजे. देन सेकंड स्टेप इज अ सिलेक्शन ऑफ सप्लायर.
A list of items to be purchased is sent to the various suppliers or tender is invited through leading newspapers. On receiving the quotation from different suppliers, the comparative statement of all the quotations received is prepared. The supplier which has quoted the lowest rate is generally selected. आता जो आपल्याला प्रोडक्ट पाहिजे आहे तो डायरेक्टली जाऊन आपण बाजारात जायचं आणि घेऊन यायचं असं होत नाही. त्याच्यासाठी काही सप्लायर्स असतात. त्या सप्लायर्सपैकी रिलायबल सप्लायर आपल्याला सिलेक्ट करायचा असतो. मग त्यासाठी जी प्रोसिजर आहे त्याच्यामध्ये काय केलं जातं, सप्लायर्सला आयटमची लिस्ट जी आहे ती पाठवली जाते किंवा टेंडर इन्व्हाइट केलं जातं न्यूजपेपरमध्ये ॲड देऊन. आफ्टर रिसिव्हिंग द कोटेशन फ्रॉम डिफरंट सप्लायर्स, द ऑल सप्लायर्स कंपॅरेटिव्ह स्टेटमेंट शुड बी प्रिपेअर्ड. जे कोटेशन दिले जातात त्यांनी त्याचं एक कंपॅरेटिव्ह स्टेटमेंट तयार केलं जातं आणि त्याच्यामधून जो सप्लायर सगळ्यात कमी रेटने व्यवस्थित क्वालिटीचा माल देत असेल त्या सप्लायरला सिलेक्ट केलं जातं. नेक्स्ट point is a placing the order. After confirming the supplier, the order is placed on the standard purchase order form, which is also known as supply order, on which the detailed specification of items like quantity required, the price and other terms and conditions are mentioned. एकदा का सप्लायर सिलेक्ट झाल्यानंतर सप्लायर ऑर्डरवरून किंवा स्टँडर्ड परचेस ऑर्डर फॉर्म जो आहे त्याच्यावरून सगळ्या आयटमचं डिटेल स्पेसिफिकेशन दिलं जातं आणि टर्म्स आणि कंडिशन सगळ्या मेन्शन केल्या जातात त्याच्यावरती आणि ऑर्डर दिली जाते. सप्लाय ऑर्डर किंवा स्टँडर्ड परचेस फॉर्म आहे जो तो लीगल डॉक्युमेंट आहे ज्याच्या 5 किंवा 6 कॉपीज प्रिपेअर केल्या जातात. 2 copies are sent to the supplier, 1 copy goes to the account department and 1 copy remains to the purchase manager. सगळ्यांकडे ऑर्डर दिलेल्या गुड्सबद्दल किंवा त्या आयटम्सच्या स्पेसिफिकेशनबद्दल माहिती असावी म्हणून सगळीकडे ते कॉपीज ज्या आहेत सप्लाय ऑर्डरच्या त्या पाठवल्या जातात. नेक्स्ट स्टेप इज रिसिव्हिंग अँड चेकिंग ऑफ मटेरियल. ऑर्डर देऊन झाल्यानंतर मटेरियल जे आहे ते चेक करणं आणि रिसीव करण्याचं काम असतं. मटेरियल विच इज सप्लायड बाय द सप्लायर इज रिसिव्ड अँड इन्स्पेक्टेड फॉर इट्स क्वालिटी अँड क्वांटिटी विच इज कम्पेअर्ड विथ अ चलन फॉर्म ऑर इनवॉइस ऑर बिल सेंट बाय द सप्लायर. मटेरियल जे आहे ते रिसीव करून घेतलं जातं आणि फक्त रिसीव करून तसंच ठेवून द्यायचं नाही तर ते क्रॉस चेक करणं गरजेचं असतं की सप्लायरने दिलेल्या इनवॉइस बरोबर किंवा बिल बरोबर ते आपल्या प्रोडक्ट मॅच होतोय की नाही ते चेक करून बघायचं असतं. देन चेकिंग ऑफ इनवॉइस ऑर बिल. जर मटेरियल जे आलेलं आहे गुड्स आलेले आहेत त्यांचं चेकिंग झालं आणि ते व्यवस्थित आले असतील तर नेक्स्ट स्टेप इज अ चेकिंग ऑफ इनवॉइस ऑर बिल. इफ द गुड्स आर रिसिव्ड इन अ सॅटिस्फॅक्टरी कंडिशन then the rate of various items charged in a bills and other terms and conditions are thoroughly checked and compared with a supply order. जे रेट आहेत आणि बाकी सगळ्या टर्म्स आणि कंडिशन्स आहेत त्या सप्लाय ऑर्डर बरोबर क्रॉस चेक केल्या जातात आणि त्याच्यानंतर जे अकाउंट सेक्शनकडे ते पाठवलं जातं. देन रेकॉर्डिंग ऑफ बिल्स इन अ बुक. The bills are then sent to the accounting section where the bills are entered into the account books. अकाउंटच्या बुकमध्ये ते एंटर करून ठेवलं जातं सगळ्या एंट्रीज किती प्रकारच्या आयटम्स परचेस केले आहेत आणि त्यांची रेट काय आहे तो सगळा बिलिंग बुकमध्ये मेन्शन केला जातो. देन 7th स्टेप इज रिलीजिंग द पेमेंट टू द सप्लायर. जर सगळा माल जो आहे किंवा सगळे आयटम जे आहेत ते गुड कंडिशनमध्ये आले असतील आणि बिल्ससुद्धा जर प्रॉपर असतील तर सगळं झाल्यानंतर सप्लायरचं पेमेंट रिलीज करायचं असतं. अकॉर्डिंग टू द टर्म्स अँड कंडिशन ऑफ सप्लाय ऑर्डर द पेमेंट इज रिलीज्ड बाय द अकाउंट सेक्शन ऑफ बायर. So by using this 7 step any raw material or any product is usually ordered or procured into the hospital or any business firm.
Next point is testing of raw materials. The raw materials which are ordered from the supplier are tested for its quality. Certain expression of strengths are given here. First strength is the percentage W by V. Mass of solute in a grams contained by 100 ml solution. तर इथे पर्सेंटेज वेट बाय व्हॉल्यूम म्हटले. वेट हे सोल्यूटसाठी वापरलं गेलेलं आहे आणि जे ग्रॅममध्ये असतं. आणि व्हॉल्यूम म्हटल्यानंतर व्हॉल्यूमचं बेसिक युनिट जे आहे ते ml आहे, मिलीलीटर. आणि 100 ml सोल्युशनमध्ये किती ग्रॅम सोल्यूट आहे ते आपल्याला जर बघायचं असेल तर पर्सेंटेज वेट बाय व्हॉल्यूम हे युनिट आपण लावणार आहोत. पर्सेंटेज वेट बाय वेट म्हटलं तर दोन्हीकडे वेट आहे म्हणजे दोन्हीकडे ग्रॅम असलं पाहिजे. फक्त पहिल्यांदा जे मास ऑफ सोल्यूट आहे ते अननोन असणार आहे आणि दुसऱ्या वेळी 100 ग्रॅममध्ये. प्रत्येक वेळी 100 ml किंवा 100 ग्रॅममध्ये किती आहे हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. म्हणून इथे पर्सेंटेज हे साईन आहे. पर्सेंटेज असल्यामुळे प्रत्येक वेळी इथली जी व्हॅल्यू आहे ती 100च असणार आहे. फक्त वेट असेल तर त्याच्या पुढे ग्रॅम लागणार आणि व्हॉल्यूम असेल तर त्याच्या पुढे ml असणार आहे. त्यामुळे थर्ड जे आहे ते बघा, पर्सेंटेज V बाय V मीन्स व्हॉल्यूम इन अ ml प्रेझेंट इन अ 100 ml सोल्युशन. दोन्हीकडे व्हॉल्यूम असल्यामुळे दोन्हीकडे ml आहे. इथे पहिल्यांदा सोल्यूट जे आहे ते व्हॉल्यूममध्ये आहे म्हणजे सोल्यूट इन ml प्रेझेंट इन अ 100 ग्रॅम ऑफ सोल्युशन म्हणजे सोल्युशनला ग्रॅममध्ये मेजर केलेलं आहे. ज्यावेळी W असणार त्यावेळी तिथे वेट आहे ते म्हणजे त्याचं युनिट ग्रॅममध्ये असणार आणि ज्यावेळी व्हॉल्यूम असणार तिथे लिक्विड असणार त्यामुळे त्याचं युनिट व्हॉल्यूम mlमध्ये असणार आहे. अशा प्रकारे वेगवेगळ्या स्ट्रेंथची सोल्युशन्स आपल्याला तयार करायची आहेत. देन ओडर अँड टेस्ट जे आहे ते सुद्धा टेस्ट केलं जातं रॉ मटेरियलचं. The tests of odor and taste are descriptive only, not regarded as standards of purity. ओडर आणि टेस्ट ह्या दोन टेस्ट ज्या आहेत त्या ऑफिशियल अशा काही किंवा स्टँडर्ड्स सांगत नाही आहेत त्या प्युरिटीबद्दल. त्या फक्त डिस्क्रिप्शन म्हणून परफॉर्म केल्या जातात. देन सोल्युबिलिटी फाइंड आउट करावी लागते रॉ मटेरियलची. जर प्रोडक्ट प्युअर असेल तर त्याची सोल्युबिलिटी जी आहे ती IP मध्ये मेन्शन केल्या सोल्युबिलिटीप्रमाणेच असणार आहे. पण जर प्रोडक्टमध्ये काही इम्प्युरिटीज असेल तर त्याची सोल्युबिलिटी ही कमी जास्त होऊ शकते आणि त्याच्यावरून आपल्याला प्रोडक्टची प्युरिटी समजू शकते. तर सोल्युबिलिटी जी आहे ती वेगवेगळ्या टर्म्समधून फाइंड आउट करू शकतो आपण. व्हेरी सोल्युबल, फ्रीली सोल्युबल, सोल्युबल, स्पॅरिंगली सोल्युबल, स्लाइटली सोल्युबल, व्हेरी स्लाइटली सोल्युबल आणि प्रॅक्टिकली इनसोल्युबल. अशा वेगवेगळ्या प्रकारे आपण सोल्युबिलिटीला डिस्क्राईब करू शकतो. देन टेस्ट्स अँड असेज. काही रॉ मटेरियलचं टेस्टिंग करण्यासाठी त्यांची प्युरिटी चेक करण्यासाठी असे परफॉर्म केले जातात. त्याच्या प्रोसिजर्स ज्या असतात त्या सगळ्या फार्माकोपियल स्टँडर्डप्रमाणे असल्या पाहिजेत आणि ज्या मेथड्स आहेत त्या ऑफिशियल बुक्समध्ये दिलेल्या असतात. त्या प्रोसिजर फॉलो करूनच आपण टेस्टिंग करायची असते. सेकंड आर सॉल्व्हंट्स. वेदर the name of solvent is not stated, the water is used as a solvent. If it is mentioned that use this solvent and if name is not mentioned then always use the water as a solvent. Then assay procedure. The quantity to be taken for the test is indicated in an official book and must be accurately weighed. असे परफॉर्म करताना नेहमी जी क्वांटिटी आहे ती ॲक्युरेटली वेट केलेली असली पाहिजे. त्याचं वजन अजिबात कमी जास्त असतं कामा नये. ब्लँक. सेम प्रोसिजर इज फॉलो टू फाइंड आउट द ब्लँक रीडिंग विदाउट द सॅम्पल. तर काही वेळा ब्लँकचं रीडिंग आपल्याला फाइंड आउट करायचं असतं. ब्लँक रीडिंग फाइंड आउट करताना सेम प्रोसिजर फॉलो करायची जी आपण सॅम्पलसाठी यूज करतो आहे. सेम क्वांटिटी ऑफ ऑल रिएजंट अँड सेम क्वांटिटी ऑफ सॉल्वंट शुड बी यूज एक्सेप्ट युझिंग द सॅम्पल. फक्त सॅम्पल जे आहे ते त्याच्यामध्ये टाकायचं नाही, बाकी सगळे प्रोडक्ट सेम ॲड करायचे आणि टेस्ट घ्यायची आणि त्याचं जे रीडिंग येणार आहे ते ब्लँक रीडिंग असणार आहे. नेक्स्ट इज द स्टोरेज कंडिशन यूज्ड फॉर
storage of raw material. In that various storage conditions are used. Cold temperature जर असेल तर टेम्परेचर आहे 2 to 8 degree Celsius. Cool temperature means 8 to 25 degree Celsius. Room temperature 25 to 30 degree Celsius. Warm temperature is 30 to 40 degree Celsius. Excessive heat means above 40 degree Celsius. Controlled room temperature is a room temperature within 15 to 30 degree Celsius. Freezer having the temperature -20 to -10 degree Celsius. Extreme heat means above 40, and dry place means 40% of relative humidity. ड्राय प्लेसमध्ये मॉइश्चर जे आहे ते कमी असलं पाहिजे. ह्या सगळ्या स्टोरेज कंडिशन्स ज्या आहेत त्या वेगवेगळ्या रॉ मटेरियलच्या प्रॉपर्टीजवरती डिपेंड असतात. काही प्रोडक्ट कोल्ड टेम्परेचरला स्टोअर करावे लागतात, काही रूम टेम्परेचरला, काही कंट्रोल्ड रूम टेम्परेचरला. मग त्यावेळी ह्या सगळ्या टेम्परेचर्सचा आपल्याला यूज होणार आहे. नेक्स्ट इज लेबलिंग फॉर डिफरंट डोसेज फॉर्म. आता मार्केटमध्ये असणारे वेगवेगळे डोसेज फॉर्म्स आपण बघतो आणि त्याचं पॅकेजिंग जे असतं त्याच्यावरती डायरेक्शन्स फॉर यूज लिहिलेले असतात. मग प्रत्येक डोसेज फॉर्मनुसार त्याचं डायरेक्शन जे आहे ते वेगवेगळे असतात. तर इथे आपण काही डोसेज फॉर्म बघूया आणि त्यांचे डायरेक्शन्स फॉर यूज. In case of eardrops, there is a direction for use is for external use only. That is, eardrops should use externally. Then in case of aerosol inhalations, aerosol container इथे दिसतो आपल्याला, त्याच्यावरती जे डायरेक्शन्स असतात ते बघा. इट इज अ प्रेशराइज्ड कंटेनर्स, कीप अवे फ्रॉम हीट सोर्स, शेक बिफोर यूज अँड डू नॉट एक्झीड द प्रिस्क्राइब्ड डोस. यूज करण्याच्या आधी शेक करून घ्यायचा आहे आणि एक्स्ट्रा डोस घ्यायचा नाही आहे त्याचा. त्याच्यानंतर क्रीम्स ज्या आहेत त्यांच्यामध्ये डायरेक्शन आहे फॉर एक्सटर्नल यूज ओनली अँड स्टोअर इन कूल प्लेस. ॲज द क्रीम्स आर इमल्शन, they must be stored into the cool place. In case of emulsions, shake well before use. The bottles should be shake well to mix the contents thoroughly into the container and then administer that dosage form. In case of enemas, shake well before use, and enemas are for rectal use only. Then gargles and mouthwashes. Gargles इथे यूज करताना दाखवलेला आहे. नॉट टू बी सॉलोड इन अ लार्ज अमाऊंट. गार्गल्स आणि माउथवॉशेस जे आहेत ते जास्त क्वांटिटीमध्ये सॉलो करायचे नाही आहेत, फक्त ते थ्रोटच्या मेम्ब्रेनच्या कॉन्टॅक्टमध्ये आले पाहिजेत आणि तिथला सोअरनेस क्युअर करण्यासाठी ते यूज केले जातात. देन जेल्स आर फॉर एक्सटर्नल यूज. Linctuses to be sipped and swallowed slowly without addition of water. लिंक्टसेसमध्ये वॉटर ॲड करायचं नाही आहे आणि should be swallowed slowly because linctuses are used to treat the throat infection, so that they should remain for a longer period of time in a contact of the mucous membrane of throat, so that they should be slowly swallowed. Ointments, paste and paints, it direction for use is for external use only. In case of tablet, dissolve or disperse water before taking. In case of dispersible tablet, they should be dissolved or dispersed in water before taking. For chewable tablet, chew before swallowing. ते चावल्यानंतरच गिळायचे आहेत, आधी पाण्याबरोबर सॉलो करायचे नाही आहेत च्युएबल टॅबलेट. अँड फॉर सस्टेन रिलीज ऑर एंटरिक कोटेड टॅबलेट्स, डू नॉट च्यू ऑर क्रश. सस्टेन रिलीज किंवा एंटरिक कोटेड ज्याला कोट दिलेला आहे बाहेरून ते चावायचे नाही आहेत, ते डायरेक्टली पाण्याबरोबर सॉलो करायचे आहेत. इन केस ऑफ आय ड्रॉप, देर आर व्हेरियस वॉर्निंग्स अँड डायरेक्शन्स. फॉर एक्सटर्नल यूज ओनली, then use the contents within 1 month after opening the container. आय ड्रॉपचा जो कंटेनर आहे तो एकदा ओपन केला की 1 महिन्याच्या आत त्याच्या आतमधले कंटेंट्स जे आहेत ते वापरायचे आहेत. त्याच्यापेक्षा जास्त पिरियडपर्यंत ते
टिकून राहत नाही. जरी एक्सपायरी डेट 1 वर्षाची असेल तरीही एकदा ओपन केला की प्रोडक्ट 1 महिन्याच्या आत संपवला पाहिजे किंवा 1 महिन्यानंतर तो यूज करायचा नाही आहे. इफ इरिटेशन परसिस्ट ऑर इन्क्रीजेस, डिसकंटिन्यू द यूज अँड कन्सल्ट युअर फिजिशियन. इन केस जर आय ड्रॉप यूज केल्यानंतर इरिटेशन झालं आईजमध्ये तर त्याचा यूज थांबवायचा आहे आणि फिजिशियन्सना कन्सल्ट करायचं आहे. देन नॉट फॉर इंजेक्शन. नेक्स्ट इज द इनहेलेशन्स. इनहेलेशनमध्ये इट शुड नॉट टेकन इंटरनली, सॉलो करायचं नाही आहे ते. अँड मेथड फॉर ऑर यूज फॉर डायरेक्शन, यूज करण्यासाठी त्याची डायरेक्शन जे आहे ते आहे 1 tablespoon शुड बी ॲडेड इन अ 500 ml ऑफ हॉट वॉटर अँड इनहेल द वेपर्स फॉर 10 minutes. 500 ml हॉट वॉटर घ्यायचं, त्याच्यामध्ये आपला इनहेलेशनचा जो प्रोडक्ट आहे तो 500 ml ॲड करायचा आणि त्याचे वेपर्स जे येणार आहेत ते इनहेल करायचे आहेत. देन नेक्स्ट प्रोडक्ट इज लिनिमेंट फॉर एक्सटर्नल यूज ओनली अँड डू नॉट अप्लाय ऑन अ ब्रोकन स्किन. लिनिमेंट जे आहेत ते ब्रोकन स्किनवरती वापरायचे नाही आहेत. नेक्स्ट इज द सपोजिटरी फॉर रेक्टल यूज, पेसरीज फॉर व्हजायनल यूज. So these are the various dosage form which directions for used should be remembered for exam point of view. Next are the repeatedly asked questions. 2 marks questions and 3 marks questions are here which can be asked into your exam. So with this we have finished our 7th chapter. Next chapter will be uploaded into the next video. Thank you.